प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890398788. ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर. 51 आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890398788. नमस्कार मित्रांनो, रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनल मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. सकाळचा भोंगा. मित्रांनो, लातूर, सकाळी लातूर, दुपारी फितूर, संध्याकाळी मोतूर. गेली 35 वर्ष या लातूरचं राजकारण अत्यंत जवळून पाहिलेला मी एक कलाकार म्हणा, एक पत्रकार म्हणा, एक युट्यूबर म्हणा, एक सामान्य नागरिक म्हणा, एक मतदार म्हणा. मित्रांनो, या लातूरचं राजकारण हे जातीय समीकरणाच्या भोवती आजपर्यंत गेल्या 30, 40, 50 वर्षात फिरत आलेलं आहे. आणि मला आज कौतुक करावं लागणार आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊंचं. वाह देवेंद्र भाऊ, क्या लगाया, मानलं पाहिजे. मित्रांनो, परवा भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्षांची निवड झाली. तुमच्या लक्षात आलं असेल, माझ्या टायटल वरूनच तुम्ही ओळखला असेल की 5 पाटील 1 देशमुख. 5 पाटील 1 देशमुख, लय भारी, 1 वंजारी. नीट लक्षात घ्या माझं टायटल. 5 पाटील 1 देशमुख. 5 पाटील म्हणजे कोण? संभाजीराव पाटील, बाबासाहेब पाटील, अर्चनाताई पाटील, त्याचबरोबर आमचे अजित पाटील. बरोबर आहे? म्हणजे अर्चनाताई पाटील, संभाजीराव पाटील, बाबासाहेब पाटील, अर्चनाताई पाटील आणि बसवराज पाटील. हे 5 पाटील. माजी मंत्री बसवराज पाटील, जे आता लातूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष झालेले आहेत. मित्रांनो, अजित पाटील कवेकर हे पाटीलच आहेत. या 5 पाटलांनी घेरलंय एका देशमुखाला, अमित भैया देशमुख, आमदार अमित भैया देशमुख. मित्रांनो, 5 पाटलांची फिल्डिंग लावलेली देवेंद्र फडणवीसांनी एका देशमुखासाठी. आणि या 5 पाटलावर जबाबदारी आलेली आहे आता लातूर जिल्ह्यातल्या काँग्रेसची घोडदौड इथंच थांबवण्याची. कारण लोकसभेला धोका बसलेला आहे. मित्रांनो, आमच्या लातूर जिल्ह्यातल्या प्रत्येक आमदाराला लगेच अर्ध्या हळकुंडानं पिवळं झाल्यासारखं वाटतं. ते लगेच उंच डोंगरावर जाऊन बसतात. पण देवेंद्र फडणवीसांनी आता सांगितलं की यापुढे तुमचं काहीच चालणार नाही, आम्हाला पक्ष वाढवायचा आहे, आम्ही जे ठरवू तेच होईल. कारण या सगळ्यांचं कानात बोलणं देवेंद्र भाऊंनी ऐकलेलं आहे. आणि कोण किती धुतल्या तांदळासारखा आहे, कुणाच्या बुडाखाली किती अंधार आहे, याची सगळी जाणीव, कोण लोकसभेत इमानदारीनं काम केलं, कोण विधानसभेत काय काम केलं, काय झालं, या सगळ्यांचा इतिहास, भूगोल, इत्तंभूत माहिती देवेंद्र फडणवीसांना लातूर जिल्ह्याबद्दल नक्कीच आहे. तेच या निवडीतून सिद्ध झालेलं आहे. मित्रांनो, खरं जर अजित पाटील कवेकरांपासून आपण सुरुवात करूया. अजित पाटील कवेकर हा एक तरुण आहे, तडफदार आहे,
वक्तृत्व आहे, नेतृत्व आहे, या सगळे गुण आहेत त्याच्याजवळ. मी जवळून अजितला पाहिलेलं आहे की अजित ज्यावेळेस स्टेजवर बोलतो त्यावेळेस त्याच्यामध्ये अंगामध्ये कवेकर संचारतो. म्हणजे ज्या पद्धतीने 1995च्या इतिहासामध्ये शिवाजीराव पाटील कवेकर जे माजी आमदार ज्यांनी विलासराव देशमुखांचा पराभव केला, त्या ज्या स्टाईलमध्ये त्यांनी धडाधड देशमुखावर आरोप करत होते, तीच स्टाईल इव्हन त्यापेक्षा काकणभर सरक बाप से बेटा सवाई. त्यांचं नाव आहे अजित पाटील कवेकर. त्यामुळं अजित पाटील कवेकरवर आता जबाबदारी टाकलेली आहे. त्यांनी सगळंच बघितलेलं आहे. अजित पाटील कवेकर ही जात मराठा, अजित पाटील कवेकर अमित देशमुखाचा कट्टर विरोधक, अजित पाटील कवेकर शिवाजीराव पाटील कवेकरांसारखा मॅनेज होणारा नाही, हे कुठंतरी आता 8 वर्षात भाजपला जाणवलेलं आहे. इव्हन मी तर असं म्हणेल की शिवाजीराव पेक्षा जास्त विश्वास या भाजपचा अजित पाटील कवेकरावर दाखवलेला आहे. म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो, या अजित पाटील कवेकराबद्दल अनेक अफवा उठवण्यात आल्या त्या विधानसभेला की अजित पाटील कवेकर विरोधात काम करतायत, अजित पाटील कवेकर विरोधात काम करतायत. पण या सगळ्या विरोधकांना तोंड बंद करून भारतीय जनता पार्टीने हा मास्टर स्ट्रोक टाकला लातूरमध्ये की अजित पाटील कवेकरांना शहर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. आता त्याच्याकडे जबाबदारी कोणती आहे? लातूरची महानगरपालिका आली पाहिजे. अजित पाटील कवेकर, जर लातूरची महानगरपालिका आली तरच तुमचं भवितव्य आहे, अन्यथा तुमचा पुन्हा शिवाजीराव पाटील कवेकर होणार. मी स्पष्ट बोलतो की अजित पाटील कवेकरांनी कोणत्या बाबतीत अमित देशमुखांना मॅनेज व्हायचं नाही. काँग्रेसची मॅनेज राजकारण जर अमित देशमुखांसोबत केलं अजित कवेकरांनी, आणि जर महानगरपालिका अमित देशमुखांच्या ताब्यात दिली तर त्याचे दूरगामी राजकीय परिणाम अजित पाटील कवेकरांना भोगावे लागतील. कारण या पुढचं त्यांचं स्वप्न हे मला आज दिसतंय, त्यांना व्हायचे आमदार, आमदार झाले की पुढे व्हायचे मंत्री. जे मंत्री होण्याचं स्वप्न शिवाजीराव कवेकरांचं राहून गेलं, ते स्वप्न अजितला पूर्ण करायचे. त्यांची महत्वाकांक्षा याच वेळी होती. अर्चनाताई पाटलांना तिकीट मिळाल्याबरोबर अजित पाटील कवेकर नाराज, असंही वातावरण झालं होतं की कदाचित ते बंडखोरी करतील, भाजपला सोडचिठ्ठी देतील आणि या अर्चना पाटलांच्या विरोधात उभा राहतील, असं चित्र त्यांच्याच समर्थकांनी निर्माण केलं. मित्रांनो, आम्ही काही बोललेलो नाही. पण ज्यावेळेस शिवाजीराव पाटील कवेकरांनी देवेंद्र फडणवीसांसमोरून प्रस्ताव मांडला की बघा, मी सगळी तयारी केलेली आहे, मी सगळी आर्थिक तयारी केलेली आहे, मी हे केले, मी ती केले, माझ्या एवढ्या संस्था आहेत, माझे एवढे कर्मचारी आहेत, माझा एवढं मतदार आहे, माझं ग्रामीण मध्ये एवढं वर्चस्व आहे, मी माझे आमदार, हे सगळं जरी असलं तरीही अमित शहांनी आणि देवेंद्र भाऊंनी शिवराज पाटलांना दिलेला शब्द पाळला. यामध्ये महत्वाची भूमिका तिकीट देण्यामध्ये बजावली बसवराज पाटील मुरुमकर, आणि या सगळ्यांच्या आशीर्वादानं अर्चनाताई पाटलांना तिकीट मिळालेलं आहे. कारण मला आठवतंय 9 साली स्वतः विलासराव देशमुख शिवराज पाटलांच्या घरी गेले होते की अर्चनाताई पाटलांना आपण शहरातून आमदार करू, मी अमितला ग्रामीणला टाकतो, त्याचे साक्षीदार आम्ही आहेत. पण त्यावेळेस शिवराज पाटील म्हणाले की आमच्या परिवाराला राजकारणात आता कोणताही इंटरेस्ट नाहीये. मित्रांनो, पण आता इंटरेस्ट अर्चनाताईंना आलेला आहे. कुठंतरी आता शिवराज पाटलांना वाटायला लागलं असं की आपलं पुढे एक राजकीय वारसा आपला पुढे चालला पाहिजे. म्हणून आता सुद्धा मला असं वाटतं की बसवराज पाटलांना ज्या पद्धतीने उचललेलं आहे, बसवराज पाटलांना जी राजकारणात एंट्री केलेली जिल्ह्याच्या, यामाग काय साधायचंय भाजपला, तर भाजपनं इथं राजकीय गणित आणि जातीय समीकरण साधलेलं आहे. लिंगायत बेस, या लिंगायत बेसचा फायदा त्यांना कर्नाटकात होणार आहे, इकडे बाँड्रीला होणार आहे, आणि सगळ्यात जास्त म्हणजे लिंगायत बेस हा धाराशिव, नांदेड, उमरगा ह्या सगळ्या पट्ट्यामध्ये होणार. आणि याचा फायदा साधण्यासाठी जर लातूर जिल्ह्यावर पकड मजबूत झाली बसवराज पाटलांची, तर पुढे बसवराज पाटलांचं भवितव्य फार उज्ज्वल आहे.
आणि खरं तर आम्हाला सुद्धा आश्चर्य वाटलं मित्रांनो की बसवराज पाटील हे समीकरण हे एक काँग्रेसचं समीकरण आहे मित्रांनो. त्यांच्यावर शिवराज पाटलांचे संस्कार आहेत, शिवराज पाटलांचे ते मानसपुत्र आहेत. कोण? बसवराज पाटील मुरुमकर. आम्हाला आश्चर्याचा धक्का असा बसला की हा मास्टर स्ट्रोक कोणत्याही आमदारानं त्यांचं नाव पुढे केलेलं नव्हतं. कोणत्याही आमदारानं अजित पाटील कव्हेकरला समर्थन दिलेलं नव्हतं. कारण कव्हेकरांचं आणि कराडांचं नातं, रमेश कराड आणि शिवाजीराव पाटील कव्हेकरांचं बंधू प्रेम किती सख्य आहे हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. मित्रांनो, कराडांना सुद्धा यामध्ये चपराक दिली का? यामध्ये कुठंतरी या लातूरच्या राजकारणात सक्रिय होऊ पाहणाऱ्या अर्चना ते पाटलांना कुठंतरी चेकमेट दिलाय का? की आता तुम्ही निवडून आला नाहीत, जास्त लुडबुड करू नका लातूरच्या राजकारणात, हा संदेश दिलाय का? 8 वर्ष इमानदारीद्वारे भाजपची सेवा केली, भाजपचा कार्यकर्ता म्हणून काम करणारा अजित पाटील कव्हेकरला शहराध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. याच्यातून एक स्पष्ट संकेत आहेत की भाजप कोणत्याही मॅनेजच्या मूडमध्ये आता नाही. कारण मित्रांनो, लोकसभेला या आमदारांनी अमित देशमुखला कशा पद्धतीनं साथ दिली, डॉक्टर काळगेला खासदार बनवलं. कोण आहे डॉक्टर काळगेला खासदार बनवणारे? हेच भाजपचे आमदार आहेत, हेच भाजपचे मंत्री आहेत, हेच भाजपचे स्वतःला एकनिष्ठ देवेंद्र फडणवीसांचे एकनिष्ठ म्हणून मोठे मोठे बॅनर लावणारे हेच लोक आहेत ज्यांनी काळगेंना खासदार केलं. आता हे स्पष्ट बोलतोय, काही लोकांना आवडणार आहे, काही लोकांना नाही आवडणार. नाही आवडलं आपल्या औसेकरावर काय फरक पडणार? आम्हाला थोडंच राजकारणात जाऊन नगरसेवक व्हायचंय किंवा कुठं जायचं, आम्हाला जे आहे, जे दिसतं ते बोलणं हे आमचं कर्तव्य आहे. मित्रांनो, 5 पाटील 1 देशमुख, काय 5 पाटलावर जबाबदारी टाकलेली आहे? कारण देवेंद्र फडणवीसांनी असं एक जाळं विणलेलं आहे देशमुखावर. एकदा देशमुख पट्टीत आले, एकदा देशमुखांचा प्रवेश झाला की या 5 पाटलांचा सफाया होणार आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, एकदा अमित देशमुख, धीरज देशमुख, दिलीपराव देशमुख भाजपमय झाले, आता तसे पाहिलं तर ते अर्धे भाजपमयच आहेत. कारण दिलीपराव देशमुखांचे जावाई साताऱ्याचे जिल्हाध्यक्ष आहेत आणि आमदार आहेत. लक्षात ठेवा मित्रांनो. आणि रमेश कराडांनी सांगितलं की ज्यावेळेस ते विधान परिषद विधानसभेमध्ये त्यांची भेट झाली तर अक्षरशः गळ्याला मिठी मारून आमचे दिलीपरावांच्या जावयांनी मिठी मारून त्यांना सांगितलं की बरं झालं तुम्ही देशमुखांना गडीहून खाली उतरवलं. बघा मित्रांनो, म्हणजे ह्यांच्या गडीची चर्चा दिल्लीपर्यंत आहे, यांच्या गडीची चर्चा मुंबईपर्यंत आहे. आणि मला वाटतं की आता देशमुखांनी कुठेतरी माणसात यावं. आता परवा मी 1-2 कार्यक्रमात बघितलं की अख्खा देशमुखांचा परिवार तिथं उपस्थित होता. कुठंतरी आता ते सावध झालेले आहेत. आता अमित देशमुख हा परिवार, दिलीपराव देशमुख परिवार, धीरज देशमुख परिवार हा पूर्ण सावध झालेला आहे की आता हा एक झटका बसलेला आहे. तसं पाहिलं तर देशमुखांचं हे साखर सम्राटांचं जाळं, देशमुखांची ही साखर सम्राटी, देशमुखांचं हे सगळं ग्रामीण मधलं वर्चस्व आणि देशमुख विलासराव देशमुखांना मानणारा वर्ग हा लातूर ग्रामीण मध्ये प्रचंड आहे. की ज्या विलासरावमुळेच आज सायकलवर फिरणारा मारुती कारमध्ये फिरतोय, त्याला एकमेव कारण ही सहकार सम्राट आणि सहकार महर्षी म्हणा, दिलीपराव देशमुख म्हणा, अमित देशमुख म्हणा, विलासराव देशमुख, त्यांनी जे हे साखर निर्मितीचा उद्योग सुरू केला आणि आज पाहता पाहता 7-8 साखर कारखाने या जिल्ह्यामध्ये यशस्वीपणे काम करतायत. ही गोष्ट जरा महत्वाची घ्या लक्षात मित्रांनो. यशस्वीपणे एखादा कारखाना चालवणे आणि एखादा कारखाना भंगारात काढून त्याचं दिवाळ वाजवणे याच्यात खूप फरक आहे. शिवराज पाटलांनी जय जवान जय किसान साखर कारखाना का काढला? की ह्या सहकाराला कुठेतरी गती मिळाली पाहिजे, पण ह्यांनी भंगारात काढून हे विकण्याचं काम केलं मित्रांनो. पण तसं तर देशमुखांनी केलं नाही. त्यामुळे देशमुखाला ही पावती तर नक्कीच दिली पाहिजे. म्हणून मी म्हणलेलो आहे की 1 देशमुख 5 पाटील. आता पाटलांपासून सुरुवात करूया मित्रांनो. कुठून घ्यायचं? आधी अजित पाटील कव्हेकर झाले, आता दुसरे पाटील घेऊत आपण बाबासाहेब पाटील.
बाबासाहेब पाटील हे कट्टर दिलीपराव देशमुख समर्थक आहेत. बाबासाहेब पाटील हे एक धूर्त राजकारणी आहेत. कारण मला अजून आठवतंय की जवळपास बघा एक साधारण 30 वर्षापूर्वी बाबासाहेब पाटील माझ्या ऑफिसमध्ये आले. 30 वर्षापूर्वीची गोष्ट तुम्हाला सांगतोय. वाडकर नावाचे आमचे मित्र आहेत अहमदपूरचे, हे चाकूरचे. त्यांनी सांगितले की बाबासाहेब, म्हणलं कोण बाबासाहेब पाटील? तर त्यांनी, मला कदाचित त्यावेळेस वाटलं सुद्धा नाही की हे बाबासाहेब पाटील पुढे या महाराष्ट्राचे सहकार मंत्री होते. पण त्यावेळेस आलेला बाबासाहेब पाटील बघितलं, उंचा पोरा, देखना आणि हँडसम, अगदी मधाळ वक्तृत्व आणि लावगी स्वभाव. आणि बाबासाहेब पाटील ऑफिसमध्ये आले आणि त्यांनी सांगितले की मी येतोय भेटायला. आता मला एक कळत नव्हतं की ते मला का भेटायला येत आहेत. तर त्यांच्या प्रचाराच्या साहित्याने ऑडिओचं काम माझ्या स्टुडिओमध्ये होतंय हे त्यांना कळालं की त्यांनी वाडकरला विचार, वाडकर हे कोण करतंय, मग चला आपल्याला त्यांची भेट घ्यायची आहे. म्हणून स्वतः बाबासाहेब पाटील आले. मी त्यांचं स्वागत केलं. पण त्यावेळेस बाबासाहेब पाटील एक सामान्य कार्यकर्ते होते, सामान्य कार्यकर्ते. आजचे बाबासाहेब आणि ते बाबासाहेब मध्ये खूप फरक आहे. आजचे बाबासाहेब हे मंत्री बाबासाहेब आहेत, पण लोक सांगतात की अजूनही बाबासाहेबांचा स्वभाव तसाच आहे. बाबासाहेबांच्या माणुसकीमध्ये, स्वभावामध्ये काही फरक पडला नाही. अजूनही त्यांच्या शिरूर ताजबनच्या बंगल्यावर सकाळी 7 वाजता गर्दी असते. हे बाबासाहेब पाटलांचं गुपित आहे, हे त्यांचा स्वभाव आहे. हे बाबासाहेब पाटील एक. दुसरे पाटील संभाजीराव पाटील. संभाजीराव पाटील लगेकरांचं राजकारण सध्या मित्रांनो, त्यांचं मंत्रिपद का डावळलं, त्यांची कोणत्या गोष्टी अशा देवेंद्र फडणवीसांच्या कानावर गेल्या का, भाजपनं औषध काय काय केलं, अरविंद पाटलानं औषध लक्ष घातलं म्हणून अभिमन्यू पवारनं देवेंद्र फडणवीसांचे कान भरले का? आता बघा कसं झालंय. अरविंद पाटील, संभाजीराव पाटील, अभिमन्यू पवार यांचं सख्य सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे. तिथं बजरंग दादाच्या निमित्तानं, अजून कोणाच्या निमित्तानं तिथं अभिमन्यूच्या पुढे वर्चस्व निर्माण करायचं, अभिमन्यूला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करायचा. अभिमन्यू पवारांनी सांगितलं मला प्रत्यक्ष की मला एवढं घासलं की एवढा विकास करून, एवढं करून. आता अभिमन्यू पवारांनी किती विकास केला, किती गुत्तेदार जगले, किती लोकांना किती टक्के कमिशन मिळालं आणि त्यांच्या कामाची कशी वाट लागली, हे सगळ्या पेपरला बातम्या रोडच्या फोटो सहित आलेल्या आहेत मित्रांनो. असं सांगितलं की आज अभिमन्यू पवार म्हणजे कोट्यवधीचा मालक आहे. जो अभिमन्यू पवार ह्या लातूरच्या शिवाजी चौकामध्ये पिग्मी एजंटचं काम करणारा अभिमन्यू पवार आज कोट्यवधीची भाषा करतोय मित्रांनो. हे कशामुळे करतात? प्रचंड पैसा. कारण देवेंद्र फडणवीसांचे ते पीए म्हणून राहिलेले आहेत, त्यामुळे कुठून छपाई होते सगळं चांगलं ज्ञान अभिमन्यू पवारांना आहे. बरोबर आहे का नाही? आणि आज कितीतरी गुत्तेदार अभिमन्यू पवारांचे सहकार सम्राट, महर्षी, काय काय ते नावं लावतात, रोड सम्राट, अमुक सम्राट, तमुक सम्राट. त्या रोडची काय अवस्था जरा औसा तालुक्यात जाऊन बघा. वाटलं तर मी व्हिडिओ काढून दाखवल अभिमन्यूला. मित्रांनो, हा बोलण्याचा आम्हाला अधिकार आहे, कारण आम्ही ज्येष्ठ नागरिक म्हणून आणि 35-40 वर्ष हे राजकारण जवळून पाहिले म्हणून आम्ही आज बोलू शकतो. मित्रांनो, तर संभाजीराव पाटलांनी जर थोडं औषध लक्ष कमी केलं, संभाजीराव पाटलांनी जर त्यांच्या मतदारसंघात लक्ष कमी केलं, तर वाढवलं, तर नक्कीच याचा फायदा संभाजीरावांना पुढे होऊ शकतो आणि संभाजीरावांना पुढच्या येणाऱ्या 2.5 वर्षामध्ये मंत्रिपद मिळू शकतं मित्रांनो. म्हणून ते एक पाटील आपले बाबासाहेब पाटील झाले, संभाजीराव पाटील झाले. आता बसवराज पाटील मुरुमकर. बसवराज पाटील मुरुमकरांनी आता खरं सांगतो काय जादू केली, काय चमत्कार केलाय माहित नाही. देवेंद्र फडणवीसांच्या ते अत्यंत आता विश्वासातले आलेले आहेत. आणि कारण का, अर्चनाताई पाटलाच्या निवडणुकीमध्ये लातूरची प्रचार यंत्रणा जवळपास 50% चांगली कव्हर करण्याचं काम बसवराज पाटलांनी केलेलं आहे मित्रांनो. त्यांना जेवढं शक्य आहे तेवढं त्यांनी केलेलं आहे. अगदी आता खरं तर अमित देशमुख काठावर पास झालेले. एकदा अशोकराव चव्हाण म्हणाले होते की एक पडला दुसरा काठावर पास झाला, म्हणजे धीरज देशमुख पडले आणि अमित देशमुख काठावर पास झाले. हे काठावरच पास आहेत. म्हणजे आपल्या पूर्वी कसं होतं आपल्या शाळेमध्ये असताना, उत्तीर्ण, अणुत्तीर्ण आणि प्रगती. आम्हाला, मी 10वी पर्यंत प्रगतीच असायचं, कधी उत्तीर्णच नाही. पण प्रगतीमध्ये इतकं काही सामावलेलं असायचं की मी घरी वडिलांना म्हणायचं, बघा मी प्रगती पास आहे, मी उत्तीर्णपेक्षा मोठा आहे. असा स्वतःचा माझा गैरसमज. पण मला नंतर कळतंय आपण प्रगती म्हणजे 35% विद्यार्थी.
तर तसं हे 35% विद्यार्थी अमित देशमुख झालेले आहेत. त्यांनी काठावर पास झालेले आहेत मित्रांनो. आणि या काठावर आणण्याचं काम ह्या बसवराज पाटील मुरुमकरांनी आणि खासदार खुब्बा यांनी लातूरमध्ये बसून ही सगळी फिल्डिंग लावली. तेव्हा अर्चना पाटील बहुमताच्या जवळ गेलेल्या आहेत. थोडस अर्चना पाटील अजून पळाल्या असत्या, शेवटच्या टप्प्यात जर थोडी गफलत झाली नसती ह्या 2 दिवसात, आता देशमुखांनी कशी कशी मतं कशी कशी घेतली याचा सगळा इतिहास भूगोल जर काढायचा म्हणला तर मला दुसरा व्हिडिओ करावा लागेल आणि तो करेन पण मी जेव्हा कधी गरज पडेल. पण मित्रांनो, आज मला असं जाणवतंय की शहरावर सुद्धा अमित देशमुखची पकड आता ढिली होती का? आता अजित पाटील कवेकर बुसांडी मारतील का? अजित पाटील कवेकर एकमतानं बहुमतानं इथं भाजपचं महापौर करतील का? महानगरपालिका जर ताब्यात आली तर आता खरं सांगतो आमदारापेक्षा जास्त अधिकार महानगरपालिकेच्या महापौरांना आहेत. त्यामुळं कदाचित अजित पाटील कवेकर जर योग आला तर महापौर सुद्धा होऊ शकतील, पुढे चलून ते मंत्री सुद्धा म्हणजे आमदारकीला उभा राहू शकतील. पण एक गोष्ट सत्य आहे आज की अजित पाटील कवेकरांनी यावेळेस सोडून दिलं आमदारकीचा चान्स. पण पुढच्या वेळेस मात्र येणाऱ्या विधानसभेमध्ये आमदारकीच्या उमेदवारीमध्ये मग ते पक्ष कुठले असो, कवेकरांना पक्षच काही देणं घेणं नसतं. ते कोणताही पक्ष काढतात, ते काही करतात, कधी विलासरावला समर्थन, कधी भाजपला समर्थन, कधी राष्ट्रीय जनता दल, कधी चक्रचिन्ह, काय ते करतील, ते काय करतील, कधी संघटना कोणती आहे त्याचं खातं करतील, काही करतील. पण पुढचा हा आमदारकीचा उमेदवार हा अजित पाटील कवेकर एक तर अमित देशमुखांच्या विरोधात उभा टाकेल किंवा धीरज देशमुखांच्या विरोधात उभा राहतील. ते मी स्पष्ट सांगतो. कदाचित पुढे रमेश कराडांचं तिकीट कट होऊन ग्रामीण मधून अजित पाटील कवेकरांना तिकीट मिळू शकतं किंवा शहरामधून अर्चना पाटलांचं तिकीट कट होऊन अजित पाटील कवेकरांना तिकीट मिळतं. कारण मराठाला मराठा, हो, 2 तलवारी एकत्र ठिकाणी नाही राहू शकत. हे कधी आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा अर्ध्याच्या वर लढाया मराठ्यांच्याच विरोधात लढलेल्या आहेत. जवळच्याच माणसाने त्यांना धोका दिलेला आहे. हो, हे इतिहास आहे, हे आपल्याला कळतंय मित्रांनो. त्यामुळे असं होऊ शकते काटेकी टक्कर म्हणजे अमितच्या विरोधात काय तरुण उभा करायचा हे देवेंद्र फडणवीसांच्या मनामध्ये आहे का? असंही असू शकतं. आणि मित्रांनो, हे बसवराज पाटील मुरुमकर आपण बोलतोय की बसवराज पाटील मुरुमकरांचं एक सहकारामधलं एक फार मोठं काम या धाराशिव जिल्ह्यामध्ये नक्कीच आहे. आणि साखर कारखान्याच्या माध्यमातून, शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून, अगदी एक चांगलं गावाच्या विकासाच्या माध्यमातून आणि एक मितभाषी, कधी आक्रमक नाही, कधी कुणाला उलट बोलणं नाही, एक संयमी. फक्त एक गोष्ट खरी, आता इथं जे काही भाजपचे काही तथाकथित आम्ही भाजपचे आहोत असं सांगणाऱ्या काही निष्ठावांत पण भाजपशी गद्दाऱ्या करणाऱ्या लोकांची तोंड मात्र बंद पडणार आहेत. कारण आता हा लिंगायत माणसाच्या हातामध्ये हे इथलं लातूर जिल्ह्यातलं सूत्र चाललंय. कारण हा लिंगायत बेस हा आता मजबूत करण्यासाठी इकडे तर मराठा समाजाला कुरवाळलेले देवेंद्र फडणवीसांनी. बघा, तुमच्या अजित पाटील कवेकरांना आम्ही लातूर शहराध्यक्ष केलंय आणि इकडे लिंगायत समाजाला कुरवाळलेलं आहे, बरोबर आहे. त्यामुळे इकडे ओबीसी समाज खुश आणि इकडं मराठा समाजही खुश, हे सगळेच खुश. हे सगळं गणित साधलं म्हणून मी देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन केलंय मित्रांनो. हे झालं बसवराज पाटील झाले. आता मित्रांनो, या पुढच्या अर्चनाताई पाटील. अर्चनाताई पाटलांचा पराभव जर कुणी केला हे जर मला विचारलं तर मी सांगेल अर्चनाताई पाटलांचा पराभव अर्चनाताई पाटलांनीच केला. बरोबर आहे. कारण अर्चनाताई पाटील ज्या दिवशी फक्त मतदानाच्या 1-2 दिवस अगोदरच त्याचा वाढदिवस होता मित्रांनो, आणि त्या वाढदिवसात हार तुरे घेण्यात तल्लीन झाल्या होत्या. तल्लीन लोक यायली काय, पुष्पगुच्छ द्यायली काय, फोटो काय काढायली. अर्चनाताई पाटलांना वाटलं मी आमदारच झाले. मी सावध केलं होतं. मी आमच्या जवळच्या मित्राच्या कानात सुद्धा बोललो, म्हणलं नको, धोका बसणार, थोडक्यात धोका बसणार. तो म्हणला तू असं काय बोलतो, आपण एवढी फिल्डिंग लावली, असं केले तसे. म्हणलं मी स्पष्ट बोलतो, म्हणलं धोका बसणार. हे मला त्याच दिवशी माझ्या पोटात पाल चुकचुकली मित्रांनो.
इकडं अर्चनाताई पाटील हारतुरे घेण्यात व्यस्त आणि तोच डाव देशमुखांनी साधला आणि बराबर मतदार पळवले. तर दिलीपराव देशमुख पैसे वाटतानाचे व्हिडिओ फ्लॅश झाले. अर्चनाताई पाटील पदर खुसरून गेल्या बघायला कुठं आले दिलीपराव देशमुख पैसे वाटायला. पण मित्रांनो नंतर जे व्हायचंय ते झालं. जेवढी मतं त्यांना घ्यायची देशमुखांनी घेतली आणि अर्चनाताई पाटलांचा काही 2-5 हजारांना 6-5 हजारांना फरक पडला. एक गोष्ट घ्या मित्रांनो, आमचं एकच सांगणं आहे की भाजपचा नाद करायचा नाही. भाजपची एक गुप्त स्लीपर सेल यंत्रणा आहे मित्रांनो. स्लीपर सेल म्हणजे जे समोर येणार नाहीत पण आतून या भाजपनं जी सेल निर्माण केलाय तो सेल इत्तंभूत माहिती, ते त्यांचं नाव कुठं फोकस नाही, ते कुठं फोकसमध्ये येत नाहीत, ते कधी पक्षाशी संबंधित नसतात, ते कधी कुठं नसतात, पण इत्तंभूत माहिती प्रदेशाध्यक्षाला आणि मुख्यमंत्र्याला जाते मित्रांनो. ही गोष्ट निश्चित लक्षात ठेवा. हे कशावर आपण ओळखायचं की बसवराज पाटलांना ग्रामीण शहराध्यक्ष जिल्हाध्यक्ष केलं आणि शहरात जिल्हाध्यक्ष केलं, अजित पाटील कवे करणार, याहून तुम्ही ओळखा मित्रांनो. म्हणजे देवेंद्र भाऊ कोणत्याही परिस्थितीमध्ये आता जे लोकसभेला झालं ते आता होणार नाही याची खबरदारी देवेंद्र फडणवीस घेत आहेत. ते हे राजकारण लातूर जिल्ह्यामध्ये घडतंय. इथं मी थोडं जातीवर का बोलतो, हा माझा जिल्हा आहे, माझं घर आहे, माझ्या लोकांना बोलणे, माझ्या लोकांचं कौतुक करणे, माझ्या लोकांवर टीका करणे हा इत्तंभूत अधिकार मला एक लातूरचा नागरिक लातूरकर म्हणून मला नक्कीच आहे मित्रांनो. कारण या सगळ्यांच्या बुडाखाली किती अंधार आहे सगळं माहिती आहे. फक्त आमचं एकच मत आहे, याच्यातून देवेंद्र फडणवीसांनी काय साधलं. मी जे बोलतोय की 5 पाटील, बाबासाहेब पाटील झाले, संभाजीराव पाटील झाले, बसवराज पाटील झाले, अर्चनाताई पाटील झाले, अजित पाटील झाले, आता राहिले एक देशमुख, अमित भैया. थोडस आता माझं मत आहे की कान तीक्ष्ण ठेवा. कोणीतरी कानात येऊन सांगतंय अशा कच्च्या कानाचे राहू नका. हा माझा एक ज्येष्ठ मतदार, मी तुमचा मित्र का म्हणत नाही का तुम्ही आम्हाला मित्र मानत नाही त्यामुळे आम्ही तुम्हाला मित्र म्हणणार. आमचं म्हणजे हे आमचं स्वतःहून तुम्हाला जवळून चिटक नाही, त्यामुळे तुम्ही आम्हाला मित्र मानत, त्यामुळे आम्ही फक्त काय करू शकतो ते बामा नावसेकर काय करते बडबड करते. पण मित्रांनो आम्ही जे बोलतो ते स्पष्ट बोलतो की कच्च्या कानाचे राहू नका. कोणीतरी सांगितलं की बघा आवसेकर असा बोलतोय, लगेच आवसेकरवर नाराज. बरोबर आहे का नाही मित्रांनो. याच विलासराव देशमुखांनी एवढं प्रेम मला दिलं, याच विलासराव देशमुखांनी एवढी माया मला लावली होती मित्रांनो. खोटं नाही सांगत तुम्हाला. मी प्रत्येक वेळी तुम्ही माझ्या घरी दिवाणखान्यात येऊन बघा, 6 फुटाचं विलासरावच्या कटआउटला फक्त मी त्याचं प्रदर्शन करत नाही, कारण एखाद्या गुरुप्रमाणे मी विलासरावला मानलेलं आहे. एकलव्यानं ज्या पद्धतीनं, तसं मी विलासरावच्या फोटोकोड बघून त्यांचा आवाज बोलतो, आवाज शिकतो, ते मग माझ्या अंगात विलासराव संचारतात. म्हणून आज महाराष्ट्रामध्ये रत्नाकर आवसेकरला व्हॉइस ऑफ विलासराव म्हणून ओळखलं जातं. आणि आज मी सुखी समाधानी आहे ते फक्त एका आवाजावर. असे 51 आवाज काढता येतात, पण सगळ्यात जास्त जर मला काही सुख म्हणा, समृद्धी म्हणा, स्थैर्य म्हणा, जे काही मी विलासराव देशमुखांच्या आवाजात आयुष्यभर ऋणी आहे. माझ्या घराची प्रत्येक वीट ही विलासराव देशमुख त्याच्यावर नाव कोरलेलं आहे मित्र. एवढी श्रद्धा माझी विलासराव देशमुख या नावावर आहे. पण नंतर ज्या पद्धतीनं दिलीपराव देशमुख वागले, ज्या पद्धतीनं अमित देशमुख वागले, की अहो मी एकदा दिलीपराव देशमुखांना भेटायला गेलो. मी म्हणलं असं थोडं विलासराव बद्दल मला थोडस तुम्ही 2 शब्द चांगले बोलावे, असं मला मुलाखत घ्यायची. तर मला सांगितले की आवसेकर 1 कॉफी पिली, अजून 1 कॉफी प्या आणि निघा. अरे ही भाषा आहे का बोलायची मित्रांनो? एवढा अहमपणा, एवढा अहंकार. सहकार महर्षीत तुम्ही, सहकार सम्राट. बरं आम्ही कुणाला बोलायला सांगतो? विलासराव बद्दल बोलायला सांगतो. मी माझ्या बापाबद्दल बोलायला नाही सांगत, विलासराव बद्दल बोलायला सांगतोय. पण त्यांनी विलासराव शब्दाबद्दल चांगले शब्द बोलायचं औदार्य दाखवलं नाही का? काय गणित मित्रांनो. आपण थोडं स्पष्ट बोलतो, कारण आपण काय कोणाची बांधील नाहीत, आपण काय कोणाची बटेक नाही, आणि आपल्याला काही देशमुखाच्या गडीवर कधी कुणाकडे 2 रुपये मागायला, भीक मागायला जायची गरज नाही. आपण जे बोलणं ते स्पष्ट बोलणं. पण मित्रांनो काही लोकांना हे आवडणार आहे, काही लोकांना नाही आवडणार. कौतुक आता करायचंय मला एका वंजाऱ्याचं.
म्हणून मी म्हणलं तुम्हाला माझं टायटल जे आहे 5 पाटील 1 देशमुख लय भारी 1 वंजारी. मी मानतो रमेश कराड. मित्रांनो, मी रमेश कराडला आज नाही ओळखत. रमेश कराड आणि कवेकरांचं जुळावं म्हणून, त्यांचं प्रेम वाढावं, लातूर जिल्ह्यातल्या राजकारणाला बळकटी या म्हणून आमच्या प्रकाश पाटील वांजरखेडकरांनी रमेश कराडांना माझ्या रिगल टॉकीज कंपाऊंडच्या ऑफिसमध्ये, दोघांना माझ्या छोट्याशा ऑफिसमध्ये आणून वाढदिवसाचा केक कापून त्यांच्या एकमेकाला पेढा भरवण्याचं काम जर सर्वप्रथम कोणी केलं असतं तर या रत्नाकर औसेकर आणि प्रकाश पाटील वांजरखेडकरांनी केलेलं आहे. मित्रांनो, की आम्हाला वाटायचं की रमेश कराड मोठे व्हावे, शिवाजीराव पाटील कव्हेकर मोठे व्हावे. आता ते दोघंही विसरलेले, ते सोडून द्या. पण हिची सुरुवात आम्हाला मनातून वाटायचं की हे 2 नेतृत्व या महाराष्ट्रानं जपले पाहिजेत, या लातूर जिल्ह्यानं मोठे केले पाहिजे, जपले पाहिजे. ते झाले मोठे, तो गोष्ट वेगळी. कवेकर मोठे झाले, आता रमेश कराड सुद्धा आमदार झाले. औसेकर आहे तिथंच, आमच्यात काही फरक पडत नाही. पण आम्ही थोडंसं आम्ही स्पष्ट बोलतो म्हणून काही लोक आमच्यावर खुश होतात, काही लोक आमच्यावर नाराज होतात. त्याला पर्याय नाही. पण मित्रांनो, हे आमचं लातूरचं, आता मला कौतुक फक्त 1-2 मिनिटात मला करायचंय आणि माझा हातचा युट्यूब संपायचा. हा युट्यूब लांबतोय, त्याबद्दल थोडंसं मी माफी मागतो. कारण मित्रांनो, त्या माणसाबद्दल बोलल्याशिवाय हा कार्यक्रम पूर्ण होणार नाही. 5 पाटील 1 देशमुख लय भारी 1 वंजारी. कारण दातृत्व संपत्ती सगळ्याकडेच येत असते मित्रांनो. पण कधी लातूर जिल्ह्यात लोकांनी ऐकले का टाऊन हॉलवर देशमुख परिवारांच्या वतीने गोरगरिबांना भोजन, हे कधी ऐकलं तुम्ही? अहो, घरचा साखर कारखाना आहे. मला सांगा, माझ्यासारखा जर देशमुख परिवारात असला असता तर म्हणला असता 2 लाख लोकांनी येऊन जेवण करून जायचं दरवर्षी, विलासरावांच्या जयंतीला म्हणा, वाढदिवसाला, काहीतरी निमित्तानं म्हणा. पण हे दानत पाहिजे. लोकांना दान देण्याची सुद्धा दानत असावी लागते. ती दानत कराडांमध्ये आहे. अन्नदान असो, श्रमदान असो, गुप्तदान असो, पुन्हा अजून कुणाला मदत असो, रमेश कराडाच्या दारावर गेलेला कोणीही गरजू माणूस कधी खाली हात आलाय असं मला कुठंतरी, मी जसं पासून त्यांना ओळखतो तसं मला असं, मी आता कोणी अडचणीचा भेटला, मी सांगत असतो जा आप्पाकड, आप्पाला जाऊन तुझे कारण सांग. मग आम्ही रमेश कराड आप्पा म्हणतो. मी लय भारी 1 वंजारी का म्हणालो याचं गणित मला तुम्हाला सांगण्यासाठी मी हे बोलतोय. रमेश कराड ते जातात, औसेकर म्हणले की तुम्हाला भेटणं असं असं आमच्या अडचण. काय तुझं, तुला पत्र, तुला मदत, तुझं ऑपरेशन, तुझं ऍडमिशन, तुझं काय असेल. मित्रांनो, या बाबतीत मी नक्कीच 100 पैकी 100 मार्क जर एका व्यक्तीला दिल्या लातूरच्या राजकारणात जिल्ह्याच्या, त्याचं नाव आहे रमेश कराड. आता तुम्हीच म्हणता रमेश कराडला काय औसेकरांनी काल कॉफी पाजली, रोजच पितो, त्यात काही प्रश्नच नाही. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, जे आहे ते स्पष्ट तुमच्या समोर मी हे लातूरचं चित्र मांडलेलं आहे. कसं वाटलं तुम्हाला माझं विश्लेषण? खूप लांबू शकतो व्हिडिओ, पण मला नाही लांबवायचं. मी तुमच्या वेळेचा विचार करतो. पुन्हा आपण कधीतरी चांगले ह्या विषयावर बोलू. फक्त माझं कसं वाटलं तुम्हाला? 5 पाटील 1 देशमुख लय भारी 1 वंजारी. नमस्कार. आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला, आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर औसेकर YouTube चॅनल.